जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन केल्यामुळे शेतकरी व शेतमजूर, व्यावसायिक, दुकानदार यांची झालेली नुकसान भरपाई द्यावी, नंतरच लॉकडाऊन करावे, अन्यथा आम्ही लॉकडाऊन मोडून दुकाने सुरू ठेवू. जर कोणतेही अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांचा भाजीपाला, शेतमाल व दुकानाचे साहित्य फेकत असेल तर त्यांचे व्हिडिओ शूटिंग करा आणि मला पाठवा. तसेच असला प्रकार खपवून घेऊ नका, अशा शब्दात किसान ब्रिगेडचे संस्थापक शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी प्रशासनाच्या हम करे सो कायदा या वृत्तीचा निषेध केला. यावेळी बार्शी टाकळी शहरामधील 50 दुकाने स्वतः उघडून दिले. मागील वर्षी प्रत्येक व्यवसायाला लॉकडाऊनचा फटका बसला. अशा व्यावसायिकांनी त्यांच्या नुकसान भरपाईचा क्लेम संबंधित तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करा, या सूचना प्रकाश पोहरे यांनी उपस्थित व्यावसायिकांना केल्या आहे. शेतकऱ्यांचा माल फेकण्यात येतो, मात्र दुसरीकडे सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचे पगार चालू आहेत. शाळा कॉलेज बंद आहे, मात्र शिक्षक व प्राध्यापक यांचे लाखो रुपयांचे पगार सुरू आहे. त्यांचे पगार बंद करा, मग समजेल काय परिस्थिती आहे, असे बोलून त्यानंतर सर्व व्यावसायिकांनी आपले दुकाने शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या हस्ते उघडे केले व यानंतर आम्ही लॉकडाऊन मोडून दुकाने सुरू ठेवू, असे दुकानदार यांनी सांगितले. यावेळी बार्शी टाकळी शहरामधील अनेक व्यावसायिक, उद्योजक, दुकानदार व शेतकरी उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, बार्शी टाकळी.